माझा एक मित्र आहे, त्याला मी हात हे काय आहे, घरी याला म्हणतात गोट्या. मधाचा जितके उपयोग मला माहिती आहे तेवढं तर मधमाशीला पण माहिती नसते. किती गोड आवाज आहे ना अक्षयचा. हा माझा बायको पार्वती, तू चल. ज्या मुलीचं अख्खं करिअर मी भेवाली कोहली या वाक्यांनी झालंय, आम्हाला 10 मिनिटं परफॉर्म करायचं. हा ऑलमोस्ट कॉमेडी या शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी प्रियदर्शिनी इंदलकर स्वागत करते. आपण आजच्या पहिल्या स्टँडअपला बोलवूया अक्षय जोशी. हाय अक्षय, कसा आहेस? छान. किती गोड आवाज आहे ना अक्षयचा. हे म्हणजे असं की बुलेटला स्कूटीचं फायरिंग. नाईस, क्यूट. अक्षय करत होता माहितीये कोणाला? तेव्हा त्याला फार बरे दिवस नव्हते, म्हणजे त्याचा काही संबंध आहे असं माझं म्हणणं नाहीये. मी एक फॅक्ट सांगितली की खूप आधी. आणि झालं असं की अक्षयचे ना विषयच सुचायचा नाहीत. मग आम्ही आपल्या शोमध्ये आपण पुरुषांना स्त्रिया करून विनोद करणं असं आम्ही नाही करत. आणि अक्षय त्याच्या आवाजावरनं पुरुष नाही वाटत, त्याच्यामुळे मग त्याला काढला. मग त्याने कितीही सांगितलं की मी शो सोडलाय, त्याला काढलंय. त्याचा आणि जत्रेचा एवढाच संबंध आहे की तो प्रसाद खांडेकर सारखा दिसतो आणि त्याचा तो ओपनली फायदा घेतो. मागच्या शोच्या बाहेर वडापावचा स्टॉल होता. प्रसाद खांडेकर समजून त्या माणसाने याला वाटेल तितके वडापाव दिलेत आणि याने ते सगळे खाऊन मग शो गेले. आय नो, सेल्फीज तर किती अगणित दिलेली आहेतच. असो, आपण तुझ्या लिखाणाबद्दल बोलूया. तू रायटर म्हणून येस. तर अक्षय बरंच काही लिहितो. ॲक्च्युली अक्षय काहीही लिहितो, म्हणजे फेसबुकवरच्या काय म्हणजे ऐका आधी काहीवरनं त्यांना अंदाज आला असेल तर ते. पण अक्षयचं लिखाण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, वाचलं असेल. तो फेसबुकवरती बराच ॲक्टिव्ह असतो, कविता लिहितो. मुळात अक्षय फेसबुकही लेखक आहे. तो TRP साठी नाही, लाईक्ससाठी लिहितो. आणि त्याचं फेसबुकवर बरं चाललंय कारण तिकडे अनलाईक करायची सोय नाही. आणि अक्षय ऑफकोर्स इतर गोष्टी लिहितो. ऑफकोर्स नाटकं लिहिली आहेत, रियालिटी शोज लिहिलेत, अथर्व सुदामेचे रील्स लिहितो, सिनेमे लिहिलेत, कधी कधी मुतारीत नंबर्सही लिहितो. काही म्हणजे तो हे मनमौजी काहीही लिहितो. तर असा हा अक्षय आपल्यासमोर आज अनेक विनोद घडवणार आहे. जोरदारपणे त्याचं स्वागत करूया. प्रसाद खांडेकर, अक्षय जोशी. ज्या मुलीचं अख्खं करिअर मी भेवाली कोहली या वाक्यांनी झालंय, आम्हाला 10 मिनिटं परफॉर्म करायचं. हा त्या मुलीने माझ्या आवाजाबद्दल बोलणं म्हणजे ठीक आहे. शेवटपर्यंत माझा आवाज येतोय? कसा वाटतोय? नाही, काय होतं, आय नो माझ्या आवाजाचा जरा इश्यू आहे. माझा आवाज जरासं पातळ आहे. म्हणजे नर्सरीतला माझा फ्रेंड सुद्धा मला त्याच आवाजाने अजूनही ओळखतोय. तो फुटलाच नाही आहे. आणि हे काय ना, हे आपण म्हणतो की हे गॉड गिफ्ट आहे. नको असलेलं गॉड गिफ्ट आहे. मग लोक असं म्हणतात, अरे गॉड नको आहे गॉड गिफ्ट. पण हे काय झालं ना, ॲक्च्युली हा मला शाप लागलाय. सांगतो काय ना, माझे काका आजोबा बालगंधर्वांसोबत नाटकात काम करायचे, म्हणजे ते दासीच्या वरच काम करायचे. तर एकदा काय झालं, हा दासीच, अरे त्यावेळेला तसं असं माहिती ना तुम्हाला. हां, तर ते काय झालं, बालगंधर्व यायचे समोर. नाही मी बोलत, आमचे काका मागणं बोलत नाही, किती वेळा गातोय बघा. ते एकदा मोठ्याने बोलले, ते बालगंधर्वांनी ऐकलं. तो जो शाप त्यांना लागलाय ते माझ्यापर्यंत आले. आमच्या घरातल्या सगळ्यांचे आवाज असेच आहेत. पण या आवाजाचा कुठे प्रॉब्लेम होता सांगतो. आता तुम्ही कसं आलं, ओलाने आलं इथं कोणी? ओला, उबेर, कशा ना, ओले होऊन. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. काही मी जोक परफॉर्म करेन. तर झालं काय, सॉरी तुम्ही ऑफेंड नाही ना झाला.
नाही सांगतो लोक कुठे ऑफेंड होतात सांगतो. माझा एक मित्र आहे त्याला मी एकदा हाक मारली, काय आहे तो ऑफेंड झाला. तर काय कायावर म्हणतोस तू मला असं काय बोलतो, ब्लॅक लाईफ मॅटरवर आहे. म्हणलं अरे तुझं आडनाव काय आहे. आणि घरी याला म्हणतात गोट्या. म्हणजे हाक काय मारायची कळत नाही ना. तर असंच मी आज येताना ओलानी आलो, माणूस खाली आला, फोन केला मला, मॅडम मी लोकेशन वरती आलोय. म्हणलं एवढ्या गोष्टीवर कुठं ऑफेंड व्हा. हा मी जाऊन बसलो गाडीत, OTP सांगितला, हा माणूस तिथेच उभा. म्हणलं चल, म्हणलं नाही मॅडम येतात ना. म्हणलं ती मॅडम मीच आहे. हा माझा बायको पार्वती, तू चल. आणि काय ना हे मित्र जे असतात ना, मग काय होतं माझा आवाज फक्त घोरताना खर्जात येतो, पुरुषी येतो, बाकी माझा आवाज असाच आहे. तर माझ्या मित्रांनी काही सल्ले दिले मला. तर मित्र असे असतात ना लगेच सल्ले देतात तुम्हाला की तू ना घशामध्ये ना बर्फ ठेवत जा. घशात काही खिसा लावलाय मी. बरं म्हणलं एकदा करून बघू. तर बर्फ ठेवला तो पोटात गेला. तो पोटात गेल्यानंतर हालायला लागला. मी बायकोला म्हणलं, बायको आय कॅन फील टू. बायको म्हणली हो 8व्या महिन्याचं वाटतंच आहे. आणि काय होतं की आवाजावरनं तुम्हाला असे लोक फोन करतात क्रेडिट कार्ड वगैरे लोक, हा खूप खूप त्रास देतात ना. माझा त्रास पहिल्या वाक्यापासून सुरू होतो, मॅडम तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का. तर एकदा काय झालं, एकदा फोन आला, हॅलो सर, म्हटलं मला क्रेडिट कार्ड पाहिजे. तू मला सर म्हटलं मला क्रेडिट कार्ड पाहिजे. तो म्हणला नाही सर आम्ही पॉलिसी विकतो. म्हटलं तू काही विक, मला हवाच आहे. तो म्हणला हा रफिक सर. म्हटलं रफिक. म्हणलं नाही अक्षय. ओ सॉरी, त्यांचा पण असं बायकीच आहे. म्हणजे आतापर्यंत लोक फक्त टोमणे मारत होते, यांनी स्पेसिफाय करून सांगितलं की बाबा तुझ्या आवाजाचा असा असा प्रॉब्लेम आहे. आणि काय झालं, मी ना मुंबईत जेव्हा राहायचो ना मलाडला, तर हा जोक जरासा ट्रेकी, हा थोडंसं वेळ लागेल, म्हणजे मला सांगायला नाही तुम्हाला कळायला. तर माझ्या घराची किल्ली मी चुकून पुण्यात विसरलो आणि आता मला कळलं की आता कुलूप तोडावं लागणार आहे. मी माणसाला फोन केला जस्ट डायलवर ना, आणि तुला सांगितलं की बाबा तू ये, तू कुलूप तोड. तर योगा आला, मी पोहोचायच्या आधी तो घरी पोहोचला आणि सतत मला फोन करतो, हा मॅडम तुम्ही कुठे आहे, हा मॅडम तुम्ही कुठे आहे. त्याला असं वाटतं त्याला कुलूप उघडायचंय, त्याला माहित नाही माझ्याकडे पण किल्लीच आहे. आता कळलं असेल तरच असा. मी म्हणलं वेळ लागेल तर असं नका करू. हा पुण्यामध्ये मला एखादी असू तुझ्याकडे किल्ली होती, मग त्याला कशाला बोलवलं. म्हटलं थोडं बायोलॉजीचा अभ्यास केला असतास तर तुला कुलूप किल्ली मी कशाला म्हणतो ते कळलं असतं. हे जसं आवाजावरनं लोक मला ऑफेंड करतात, तसंच दुसरी गोष्ट म्हणजे माझं वजन. आमच्यातला सगळ्यात वजनदार खिलाडी 20 आहे, म्हणजे परफॉर्मन्स होते नाही एकंदरीत. तर काय होतं, दर 1 जानेवारीला मी असं ठरवतो की यावर्षी बारीक व्हायचा आणि बिफोरचा फोटो काढून ठेवतो. गेली 5 वर्ष मी फक्त बिफोरचेच फोटो काढलेत. 5 वर्षांपूर्वीचा बिफोरचा फोटो तुम्ही आफ्टर म्हणून खपवतो, कारण तोच त्यातल्या त्यात बारीक आहे. आणि इथं कोणी असं प्रयत्न केले बारीक होण्याचे काही, हा कोणी काय प्रयत्न असतात आपले. एक कुठलाही सल्ला सांगा तुम्ही, लोकांना काही सांगा ते चुकीचंच असतं. लोकांना असं वाटतं की मी बारीक होत नाही कारण मला उपाय माहित नाही, माझी इच्छाशक्ती नाहीये. लोक काय काय उपाय सांगतात की मध आणि पाणी ट्राय कर. केलं इथं कोणी? अनेकांनी केलं असतं ना. मला काय सांगतात, गरम पाण्यामध्ये मध घालायचं, त्याच्यामध्ये हे चूर्ण घाल म्हणजे तुला बीपीचा त्रास होणार नाही, त्याच्यात ही गोळी घाल म्हणजे तुला शुगरचा त्रास होणार नाही. मधाचे जितके उपयोग मला माहिती आहे तेवढे तर मधमाशीला माहिती नसतील. आणि मी म्हटलं एकदा काय होतं बघून म्हणून मध पाणी घेऊन बघितलं, मधाला पोटं गेल्यावर प्रश्न पडला, चायला लईच काम इकडे आज. हा आणि लोकांचे सल्ले वाटेल ते सल्ले देतात. मी पोहे खात असतो, आपण पोह्यातनं आपण कढीपत्ता काढून ठेवतो, कढीपत्ता खावा, तू खा, मला नकोय. पालेभाज्या खाव्यात, चांगल्या करा, खातो, पण शेपू नाही खाणार. शेपू ही भाजी खाता येते हा शोध चुकीचा लागलाय. आणि जर का शेपूच खायचं असेल तर मग गवत खा, दुर्वा खा, तिखट मीठ घालून पडता काही खा, काय फरक पडतो. शेपू इज इक्वल टू ऍसिडिटी, दुसरा काय उपयोग नाही त्या भाजीचा. हा करेक्ट आहे. तर आता मेन कंटेंट सांगेन म्हणतो. तर झालं असं की आता आपण सगळ्यांना बारीक व्हायचा वगैरे प्रयत्न करतो. आता जसं हिने सांगितलं प्रसाद खांडेकर सोबत माझं कंपॅरिझन होतं. बोरिवलीला आमच्याकडे नाटकाचा प्रयोग होता. मी असं इथं उभा, प्रसाद खांडेकर इथं उभा. एक काका आले, माझ्या पोटावरती हात मला, काय खांडेकर म्हणजे काका हे पोट. लोक चेहरा चुकतात, नाव चुकतात,
हा माणूस पोट चुकला. बरं मी झाडे म्हणून माझ्या पोटावरती मारलं, बारीक लोकांना कुठे मारता? शंका. आणि हे लोकांचे सल्ले ते तर आयुष्यभर चालू असतात. मला एकाने सल्ला दिला, आपण सफरचंद घेतो, साली काढून खातो बरोबर. साली खाव्यात. खरं जीवनसत्व हे सालीतच असतं. मान्य आहे. एका सालीत माझे काही जीवनसत्व आहेत. खरंच आहे. पण जर का सालीच खायचे असतील तर मग झाडांना फक्त सालीच का नाही येतात? फळं काय येत आहेत? प्रत्येक जण सल्ला देतो, जिभेसाठी खाऊ नका. मग जीभ कशाला दिली देवानी? 84 लक्ष योनींमधली फक्त माणसाची जीभ अशी जेव्हा सगळ्या चवी कळतात आणि आम्ही काय खायचं? उकडलेल्या भाज्या. ब्रोकोली खाऊ मी? लोक सांगतात नाही ब्रोकोली खायचं. नको मला ब्रोकोली. तुम्ही मार्केटमध्ये जर त्याची वेगळी ओळख पण नाहीये, हिरवा फ्लॉवर म्हणून खपते ती भाजी आणि ती भाजी खायला सांगतात. फक्त काय हे आता मी जोक बिक सगळं सांगतोय, लोक तुम्ही हसताय, मला बरं वाटतं. पण शाळेत असताना मला या गोष्टीवरनं खूप वाईट वाटायचं. मी ऑफेंड व्हायचो या गोष्टीवरनं. काय झालं, आमच्या शाळेमध्ये एकदा असं ठरलं होतं की सगळ्यांनी देवांचा गेटअप करायचा. त्या काही चालायचं. तर आम्ही देवांचा गेटअप वगैरे करायचं ठरलं. प्रत्येक जण पण चिडवायला लागला, तर तू काय गणपतीच होणार, तू काय गणपतीच होणार. असं भाऊ एका पॉईंटला मला ते वाईट वाटलं की अरे मी जाड आहे म्हणून तुम्ही मला असं म्हणतात. तर 2 मैत्रिणी माझ्याकडे आल्या आणि त्यांनी असं सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेव, यांच्यातलं कृष्ण कोणी होऊ शकतं, राम कोणी करू शकतं. याची वास्तविक याला द्या, त्याचं धनुष्य याला द्या, फरक पडत नाही, पण गणपती फक्त तूच करू शकतोस. त्या दिवशी मला इतकं बरं वाटलं. मी म्हटलं मी गणपती करायचं म्हणून तुम्ही इतकं चांगलं कन्व्हिन्स करताय, तुम्ही काय होणार? त्या म्हणल्या रिद्धी सिद्धी. तर त्यातली सिद्धी आता माझी बायको आणि रिद्धी तीच आली ज्याच्यात माझे काही जीवनसत्व आहे. तर आमचं लग्नाला आता 4 वर्ष झाली. आता गणपती येतात ना आपल्या सगळ्यांच्याकडे, तर गणपतीची आमच्याकडे सगळी तयारी चालू होती. केव्हा कधी बुक करायचं वगैरे. आमचा आई बाबा काय मग आपल्या घरी गणपती कधी येणार? म्हणलं तर 7 दिवस. तो नाही. म्हणलं ओ इनडायरेक्ट प्रश्न आलाय. आणि साधारण का 5 एक वर्ष झाली ना की तुमच्याही चर्चा चालू होतीच, काय मग कधी वगैरे. मला लहान मुलं आवडत नाहीत. ज्या माणसाने हे लिहून ठेवलंय की मुलं म्हणजे देवावरची फुलं, त्या फुलात काटे असतात, तू लिहून ठेवलं विसरला. खरंच मी तो माणूस आहे जो लग्नात जातो, पहिल्या पंक्तीला जेवतो आणि जे काढतं उगाच इकडे तिकडे पळत असतं, त्याला बाहेर घेऊन जातो, रट्ट करून देतो आणि मांडवात सोडतो. जा आता जाऊन सांग या 1000 लोकांमधलं कोणी तुला मारलं. हो मला आवडतच नाही लहान मुलं. तुम्ही त्यांच्याशी काय सरळ प्रश्न विचारत नाही. तुझं नाव काय? तुझं पोट कुठे आहे? माझा एक मित्र आहे श्याम नावाचा, त्याच्या मुलाला मी एकदा विचारलं, काय रे तुझ्या वडिलांचं नाव काय? ऋषिकेश म्हणाला. म्हणलं श्याम? तो म्हणला हो तुला श्याम म्हणता येत नाही. मग ऋषिकेश कसं काय म्हणता येते? आणि ऋषिकेश नेमका तुझा शेजारी कसा काय आहे? हो त्याच्या वारशाचा प्रश्न होता. आता तुम्हाला माहिती आहे ना की आजकाल अशी नावं एकत्र करून एक नाव देतात बघा. म्हणजे शाहिद आणि मीरा यांच्या मुलीचं नाव मिशा आहे. मुलीचं नाव मिशा ठेवलंय. माझा एक मित्र आहे बॉब आणि चार्वी, काय नाव ठेवायचं? बर्वी नाव ठेवलंय, मुलगी झाली आहे. तर हा आमचा श्याम मला म्हणतो मी तर माझ्या पोराचं नाव बोचाच ठेवणार आहे. म्हणलं का? नाही पुढे जाऊन त्याला लोक तेच म्हणतात ना हे बोचा आहे बोचा. म्हणलं तो बोचा जेव्हा त्याचं पूर्ण नाव सांगेल तेव्हा ते तुझा विशेषण होणार आहे, तुला लक्षात येते का? आणि त्याच्या अंगात काय खास ना, दर लहान पोरगा आपला रडतोय बिडतोय, झोपर का नाही तर बागुलबुवा येईल, झोपर का नाही तर बागुलबुवा येईल. 2 वर्षांनी त्याला एक धाकटा मुलगा झाला. मी मोठाला बोललो इकडे हा बागुलबुवा. आणि हा बागुलबुवा तू झोपल्यामुळे आलाय. अशीच काही कारकी असतात जी ना अ जी बी अशी 3 रँडम अक्षरं घेतात आणि घरात काहीही बोलत असतात आणि त्यांच्या घरच्या लोकांना साक्षात्कार होत असतात. म्हणजे आता होतं अजीबी बघा बघा आजी म्हणतोय, अजीबी बीबी आ बघा बघा जिलबी म्हणतोय, अजीबी बी जीबी बघा बघा भीमरूपी. एवढा
एवढं कसं काय म्हणता येतं त्याला? आम्ही एकदा काय केलं, त्याच्या घरी गेलो, डोळ्याला एक चिमटा काढला. म्हटलं आता आजी बीपी मध्ये सांगून दाखव, आज तुम्ही ओळखून दाखवा, चालू होते तुमच्या राज. नंतर मला कळलं ते पोरगा बोलूच शकत नव्हतं, पण त्याला हातवारे करता येत होते. त्यांनी एक बोट त्याच्या ढोंगणाकडे दाखवला आणि माझ्याकडे दाखवला. घरच्या लोकांना कळायचं ते कळलं. तो त्या घरातला माझा शेवटचा दिवस. हो, आणि हे आजी आजोबा लोक जे असतात ना, ते तर डेंजरस असतात. आमच्या सोसायटीमध्ये एक आजोबा आहेत, ते त्यांच्या नातवाला घेऊन येतात, जिन्यात बसले होते. वरण भात त्याला भरत होते, मध्ये मध्ये स्वतःच खात होते. मला समजेना नक्की टास्क तुम्हाला काय दिलाय, की त्याला भरवायचंय का वरण भात संपवायचंय? बरं, मी त्यांच्या समोरून गेलो तर खा बरं का, नाही तर काका खातील. मी गेलो, सगळा वरण भात संपवून टाकला. त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की आजोबा खोटं बोलतायत. दुसऱ्या दिवशी ते म्हणले की खा बरं का, नाही तर काका मारतील. माझा हात शिवशिवतच होता, पण काका नेमके सीसीटीव्ही समोर बसले होते. हे काका अतिशय वाईट आहे. तुम्हाला सांगतो मी काय करतात. असं कोणी रॅन्डम जाताना त्यांना दिसतं ना, त्यांना असं वाटतं प्रेक्षकच आलं आणि मुलं सांगतात ते गाणं म्हणून दाखव, ते गाणं म्हणून दाखव. बरं, आजकालची कार्टी कुठली गाणी म्हणतात मला काहीही कळत नाही. ते त्यांचं ते गाणं म्हणून दाखव, ते गाणं म्हणून दाखव. काकाच निम्म गाणं म्हणतात, तो फक्त ऍग्री करतोय, हो हो हे मी तर म्हटलं होतं. मी त्यांना काय म्हणलं की हे बघा, तुमच्या समोर त्यांनी इथं म्हणून दाखवलंय ना, माझा विश्वास आहे, पण हे हे लोक समजूनच घेत नाहीत. बरं, जी लहान पोरं असतात, एक तर लहान पोरं माझ्याकडे येत नाहीत. बरं, जेव्हा ते माझ्याकडे येतात त्यांचे आई वडील त्यांना डायपर घालायला विसरतात. दिवाळीत येतं होळी खेळल्यावर मी, म्हणून त्यावेळेला मी ठरवलं की लहान पोरांना नको. पण काय झालं, आमच्या शेजारीने एक कांट आहे श्रेयू नावाचा, तो मला खूप आवडतो. एक दिवस काय आलं, माझ्याकडे रडत रडत आलं. म्हटलं काय रे, काय झालं? तो नाही, अरे आमच्या वर्गातल्या सगळ्यांचे दात पडलेत, फक्त माझेच पडत नाहीत. म्हणलं श्रेयू ये इकडे. फक्त आता काय झालंय, त्याच्या वर्गातला तो एकटाच असा आहे ज्याची दाढ पडली आहे. मला अँगल लक्षात नाही आला. असंच एक दिवस माझ्याकडे रडत आला. त्याला काय आलं, नुकताच चष्मा लागला होता आणि चष्मा लागल्यानंतर तो रडत आला. म्हटला अरे आता वर्गातले मला सगळ्यांना चिडवतात की मी ढापणे आहे, ढापणे आहे, ढापणे आहे. म्हणलं एक गोष्ट लक्षात ठेव, लोक तुम्हाला त्या गोष्टीवरनं चिडवतात जी गोष्ट त्यांच्याकडे नसते. जसं लोक मला माझ्या आवाजावरनं चिडवायचं, पण मी एक गोष्ट लक्षात ठेवली, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे. थँक्यू सो मच गाईज, दॅट वॉज माय टाइम.